सहज बाहेर जाता जाता एक मग अशी बातमी वाचली. तर बातमी अशी होती की लाडक्या बहिणीचा 2 महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे आणि तो हप्ता वितरित होण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये मागील महिन्याचे लाडक्या बहिणीसाठी वळवण्यात आलेले आहेत. विचार करा, जी योजना सार्वजनिक आहे त्या योजनेला देण्यासाठी सार्वजनिक नसणाऱ्या योजना वापरल्या जात आहेत. सामाजिक न्याय विभाग हा एका विशिष्ट प्रवर्गासाठी त्यांचं हक्काचं संगोपन करण्यासाठी ठरवलेला असतो आणि त्याच्यातलाच पैसा लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नावाखाली राज्य सरकार वाटत आहे. हे किती म्हणजे मोठं पाप सरकार करतं आहे. खरं तर इथल्या शिक्षण संस्था असतील, इथल्या चालवल्या जाणाऱ्या ज्या पण काही सामाजिक संस्था असतील, ज्या SC ST साठी चालवल्या जातात, अशा संस्थेसाठी तो निधी राखीव ठेवला जातो आणि तो निधी खर्च केला जातो की जेणेकरून समाजा हा मूळ प्रवाहात आला पाहिजे आणि समाजाचा विकास झाला पाहिजे, समाजाचा आलेख वाढला पाहिजे. परंतु हे सरकार लाडक्या बहिणीच्या योजनेखाली आदिवासी विकासाचे पैसे वळवतंय, सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवतंय, अनेक मार्गांनी पैसे वळवतंय. हा खरं तर राष्ट्रद्रोह आहे. समाजाच्या कामासाठी ठेवलेला पैसा तुम्ही सार्वजनिकरित्या खर्च करताय, तर असे तुम्ही किती दिवस करणार? जर तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली प्रत्येकाला हे पैसे तुम्ही देत असाल ते दिले पाहिजेत, कारण तुम्ही समाजाला आश्वासन दिले, या राज्याला आश्वासन दिले की तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे वितरित कराल म्हणून. परंतु ते वितरित करताना तुम्ही सार्वजनिक मार्गाने कमवलेला पैसा सार्वजनिकरित्या वाटला पाहिजे. परंतु एका विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव ठेवलेला पैसा, मग तो आदिवासी असतील, तो ST असेल, तो OBC असेल, तो मागासवर्गीय असेल, यांच्यासाठी यांच्या समाज व्यवस्थेसाठी ठेवलेला पैसा मात्र खर्च करण्याचा इथल्या शासनाला मूळतः कुठलाही अधिकार नाही. सामाजिक विभागाचा पैसा वळवणारे जे अधिकारी असतील, खरं तर त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या ज्या नियमाच्या अंतर्गत बेकायदेशीररित्या ते येतात त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. परंतु हे आता होणार नाही आणि अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये सध्याचं वातावरण चालू आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. तुम्ही लोकांना पैसा जरूर द्या, परंतु कोणाच्या खिशातला पैसा काढून तुम्ही सार्वजनिकरित्या वाटण्याचा जो गुन्हा करताय त्या गुन्ह्याकडे तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे.